निलेश मालेकर आणि त्याच्या साथीला सचिनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सामन्याला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल. सेकंड मॅच, दुसरा सामना. पहिला बॉल खोलामध्ये टाकला वाईट यॉर्कर. यॉर्करने सुरुवात झाली आहे मॅचची. क्रिकेटमध्ये यॉर्कर हे ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं. नेक्स्ट मॅच झोन 1 मुंबई आणि झोन 3 मुंबई या संघाच्या दरम्यान सामना खेळवला जाईल. बॅकफुटला आले, पॉइंटला खेळत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. रन्स अवेलेबल आहेत. धावा इथे मिळतील. धावा अर्जित करण्यात आल्या तर 2. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे धावा गोळा करण्यासाठी पुढे सरसावलेले पाहायला मिळालेत. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. दुसरा बॉल वरती 2 धावा आल्यात. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. आघाडीचे दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना इथे पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर जर्सी नंबर 5 स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय निलेश. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजाकडे व्हेरिएशन हे असायलाच हवं. तुमच्याकडे प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या धाटणीचा असायलाच हवा. टप्प्यावरती गोलंदाजी करणे हे बंधनकारक राहतं आणि ते सारं काही इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटक हातात असताना गोलंदाजी मार्क वरती शंकरला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू तो मात्र शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. पंचाकडे अपील. मध्ये उत्साह पहा किती चांगल्या रीतीने इथे होता. अपील करू शकतो. क्रिकेटमध्ये अपील करता येते तथा आपण कोर्टामध्ये अपील करू शकतो. अपील केली होती इथे, दात पिटा आली आहे. पुढचा बॉल. जीएसटी मध्ये अपील करता येते आणि जीएसटी डिपार्टमेंटला आपण आहोत हे विसरून चालता कामा नये. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे 3 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीचे फलंदाज सह्य करतात. मोठे स्ट्रोक जरूर आलेले नाही. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यायला हवा. आघाडीचे बॅटरना नेहमी आक्रमक असावे लागतात आणि ती आक्रमकता यांच्याकडे पाहायला मिळालेली नाहीये. रन्स गोळा करण्यासाठी आपण जास्तीचे शर्थीचे प्रयत्न करणं गरजेचं. स्ट्राईक एंड वरती बॅटर यावेळेला सचिन. यावेळेचा बॉल बाहेरची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकचे जजमेंट चांगलं आहे. यावेळेला झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला सचिन. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. फलंदाज क्रमांक पहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजाचा बोलबार आला. केवळ धावा आल्या. त्या 3 फलंदाज बाद झाला. 1 सचिन बाद होत असताना पाहायला मिळालाय. तेजस आलाय गोलंदाजी मार्क वरती. तेजस याला आपण पाहत आहोत. प्रेमने चांगला झेल टिपताना आपण पाहिलं होतं. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो अर्थात तेजस सावंत. पहिला बॉल TDS रक्षकाचा वेध. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज किती वाढते पहा. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. ही धुक्यात हरवलेली वाट आहे बॅटिंग म्हणजे. अर्थात धुंडू धुंडू रे साजण्या सांगणारी. धुक्याने एक गोष्ट आवर्जून शिकवली आहे की लांबचं दिसत नाही ना त्यावेळेला एक एक पाऊल पुढे टाकायचं असतं. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे फील्ड चांगली झाली आहे. पैकी खराब. रन्स गोळा करत असताना इथे एकेरी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण वसीमला पाहतो. वसीम शेख
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाल्यात. बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाल्यात. स्ट्रायकर इनवरती ते काही अंशी फील्डच्या शहानिशा इथे करता आहेत. पाहणी निहाणी करतायत. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. गरकन गिरकी घेतली फलंदाजाची. फिरकी बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना इथे पाहायला मिळाल्यात. धावा कमी आणि निर्धाव चेंडू जास्त अशा स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. रन्स थांबल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने बॅटच्या टोला लागला. क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला. फिकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु उशीर झालाय. धावांची चोरी दिवसा ढवळ्या होत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमधून आपण पाहतोय. सकाळच्या 11:20 धावांची चोरी झाली आहे. रन्स आली ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. तेजस त्यावेळेचा बॉल ऑन साइडला जागा बनवली. रूम बनवला आणि थेट पाठवला सीमारेषेच्या बाहेर. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चौकार. थँक्यू. पुढचा बॉल आणखीन एक धमाका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत परंतु या वेळेला हवेमध्ये लाटांवरती स्वार होणारा हा चेंडू. इथे रन्स कंप्लीट करण्यात आल्यात त्या दोन क्षेत्ररक्षक अगदी हवेच्या लाटांवरती स्वार झालेला हा चेंडू हवेमध्ये हिलकावे खात होता. प्रयत्न चांगले होते. नागपूर संघातील या खेळाडूंना जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. एकेरी या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा फलकावरती एक फलंदाज बाद. ती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. युट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलचे एक मराठी प्रसिद्ध उद्योजक ज्यांना आपण पाहत आहोत संदेजी पाटील साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. 3 लाखाहून अधिकचे सबस्क्रायबर ज्या चॅनलने नुकतेच पूर्ण केले आहेत या युट्यूब वाहिनीवरती त्यांचा कामकाज आपण पाहत आहोत. अनेक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक स्पर्धा कव्हर करणारी युट्यूब वाहिनी. नागपूर संघ खेळतोय आणि महिला मंडळ देखील उपस्थित आहे. नागपूर संघाच्या किमेमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. नारी शक्ती जिथे जिथे पुरुषाच्या पाठीचा कणा म्हणून नारी शक्ती नेहमीच पुढाकार घेत असताना पाहायला मिळाले आणि भारतीय संघाचा महिला संघ देखील एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालाय. स्मृती मंधना तिला अपवाद आहे. एक महाराष्ट्राची आणखीन एक रणरागिणी तिलाही आपण पाहिलं. चांगल्या दर्जाचा खेळ जेमिना रॉड्रिक्स देखील करत असताना जेमिमा रॉड्रिक्सलाही आपण पाहिलं. पूनम राऊतचाही नामोल्लेख मी आवर्जून करेन परंतु मिथाली राज महिला खेळाडूंची सचिन तेंडुलकर तिला म्हटलं जातं आणि महिला मंडळ देखील आपण समोरच्या बाजूला पाहतोय. कॅच सुटल्यानंतर एकच जल्लोष केला होता त्यांनी. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. नागपूर टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. नागपूर, कोल्हापूर, मुंबई. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळले. सेन्सिबल क्रिकेट. जणू काही नागपूर संघाची बॅटिंग पाहताना की ही मॅच 8 षटकांची नव्हे की एकंदरीत टेस्ट मॅच चालू आहे की काय याचा अनुभव येतो. रन्स तुम्हाला बनवायच्यात. 48 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 48 बॉल मध्ये जास्तीच्या धावा गोळा करायच्या. हा फटका पहा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक षटकार.
बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट्स. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्यालाच सापडते वाट. आत्मविश्वासाने बॅटिंग करायला हवी. गोलंदाजी चांगली झाली आहे आणि रन्स इथे गोळा करणे आवश्यक राहील. चला, एक रिप्लेसमेंट इथे असेल. खेळाडू इंजर्ड झाल्यात. नवीन फलंदाज नवीन क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये येईल. मॅच काय काय थांबली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जिजेकडून एक मधुर संगीत ऐकूयात. चला, सामन्याला सुरुवात. साईबाबांचे गीत आपण ऐकलं. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, आणखीन एक कट केलाय. बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, गोलीगत चौकार. मिळाला. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू पासून पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पाणी कृपया त्या खेळाडूपर्यंत त्वरित जाऊ द्या. कृपया पाणी घेऊन जा. इजा झाली आहे. बॉल चेहऱ्यावरती कदाचित लागलाय. थोडीशी काळजी घ्या. जीएसटी डिपार्टमेंटला कार्यरत असणारे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्गाला आपण पाहत आहोत. क्रिकेटचा जास्तीचा असा अनुभव या खेळाडूंना नाही आहे, परंतु आज या कामाचा ताण थोडासा बाजूला सारून आज, उद्या आणि परवा 3 दिवस आपण यांना खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. रन्स आल्यात तर 2. 23 ला 1. स्विच हिट. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक केवळ जनरित म्हणून चेंडू उचलण्यासाठी धावेल. धावमेतील त्याच्या अर्हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 27 ला 1. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये रन्स आल्यात. हा बॉल देखील पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्यात मिळतील धावाच्या अर्हा आलाय. आणखीन एक चौकार. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा थांबल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 20 धावा आल्यात. धावांची अक्षरशः लयलूट झाली आहे. तब्बल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 31 धावा धावफलकावरती आहेत. 31. चला, थोडीशी घाई करा. पाहना, संकट समयी देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन फार महत्वाचं राहतं, परंतु हे मार्गदर्शन आत्ता घेण्याची वेळ आलेली नाहीये. थोडीशी घाई करा, कारण वेळेअभावी आपल्याला मॅच पोस्टपोन करायचा नाहीये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजीमध्ये पाचारण करण्यात येईल. शंकर याला इथे पाचारण करण्यात आलं. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतो तिथे 31 पडल्यात. नागपूर संघ महिला मंडळ जिथे मात्र आनंदित असेल हा वातावरण, कारण रन्स आल्यात. 3 षटकामध्ये 31 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 9 होत्या. अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये आलेल्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये 11 होत्या, परंतु या षटकामध्ये 20 रन आल्या. 31 बनल्यात. चला, नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये टॉस करण्यात येईल. मुंबई झोन 3 आणि मुंबई झोन त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो एका बाजूला मुंबई झोन 1
आणि मुंबई झोन 3 या दोन्ही संघाचे संघनायक आम्ही आपलं लक्ष वेधू. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. मुंबई आणि झोन 1 मुंबई. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅकफुटला आले. बॅटची आतली कडा घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा येतात परंतु रन्स येतात ही बाब जमेची राहिली आहे. षटका चौकार आले. झेल निसटले. जीवदान मिळाल्यात. संघाची धावसंख्या एकंदरीत 33 धावा धावफलकावरती 33 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर जागा बनवली आहे. कट केलाय. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखी चौकार. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर असताना 25 वरती बॅटिंग वसीम शेख. का बॅटिंग केलंय त्याने. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. यावेळेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जीवदान पुन्हा एकदा. धाव मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. अभिनय करतोय वसीम शेख आणि एकट्याने लढलाय तो. तुझी तुलाच पुरी करायची. हौस आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेवून मनाची. कधी झुकायची आणि कधी नडायची. तो नडतोय. तो झुकतोय. एकट्याने लढण करतोय. रन्स बनवतोय. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या आता वाढू लागली आहे. फासे टाकले जात आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून परंतु नागपूर संघ थांबायला तयार नाहीये. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने इथे टाकला होता. आणखीन एक चेंडू संघाचा काही अंशी अंगलट यायला लागला कारण इथे रन्स आल्यात. पुढे सासावल्यात. ऑन साइडला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. जीएसटी डिपार्टमेंटचे प्रत्येक अधिकारी पदाधिकारी कर्मचारी वर्ग एक चांगलं एकत्रित करून येऊन आज मात्र कामकाज नसतं. कोणती फाईल नसेल. आज कोणती ऑफिसरला आपल्याला सर बोलायचं नाहीये. एकत्रितपणे आज मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा संपूर्ण कामाचा तो स्थान. यावेळेचा ऑन साइडला केलेला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट करण्यात आले. फंबल झालाय. पुन्हा एकदा धावा अर्जित करण्यात आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना 44ला 4. 44ला 4. षटक संपल्यात ते एकंदरीत 4. 44 मुंबई आणि झोन 3 मुंबई संघ. चला थोडीशी घाई करा. वेळेसाठी सहकार्य अपेक्षित असेल. आता मात्र थंब करायचा नाहीये आतमध्ये गेल्यावरती परंतु आपल्याला मैदानावरती आल्यानंतर त्या दर्जाचा खेळ व्हायला हवा. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्पर राज्यकर आयुक्त नागपूर झोन आदरणीय पाचरणे साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचंही अगदी कसं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब. ऍडिशनल कमिशनर यांची देखील उपस्थिती आज आपण पाहत आहोत. हा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. धाव मिळतील त्या 4. आणखीन एक दणदणीत चणचणीत खणखणीत चौकार. थँक्यू. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 48. 5वे षटक प्रगतीपथावरती. 8 ओव्हरची मॅच. यावेळेला देखील लांबलचक आकर्षक अद्भुत षटकार.
इथं तिथं यहाँ वहा देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. काय बॅटिंग केले भावा. वासिक शेखच्या बॅट मधून 40 धावा आल्यात. संघाची धावसंख्या हाफ सेंचुरी कंप्लीट. 54 धावा धावफलकावर. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अतिशय खेळ, अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लांब खेळ पाहायला मिळालेत. चला बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. सामन्याला होती सुरुवात. 14 चेंडू आणि 40 वरती बॅटिंग करतोय हा बहादर. यावेळेला देखील स्लॉट मध्ये पाठवला. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. नॉट आउट. पहिलं अर्ध्या शतक पाहायला मिळेल का. पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का. वासिक शेख बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे इथे. सिंगल कंप्लीट केलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एक मोठा विक्रम इथे नोंदवला जातोय. 60 धावा धावफलकावरती 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 16 बॉल 46 धावा. वासिम शेख काय बॅटिंग केली आहे त्याने. कमी गतीने हाफ सेंचुरी कंप्लीट. पहिलं अर्ध शतक या स्पर्धेतलं ठोकलंय. टाळ्या तर व्हायलाच हव्यात. इंद्रधनुष्य 2025 ची फर्स्ट हाफ सेंचुरी वासिम शेख यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल लॉंग साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजांना अक्षरशः धुतलंय आणि धावफलकावरती धावा त्या 66 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना नागपूर संघ. चला ग्राउंड स्टाफ मी ग्राउंड मनसे मी लक्ष वेधन. या इनिंग नंतर आपण मैदानाची थोडीशी देखभाल इकडे लक्ष द्यावं. दुसऱ्या षटका जिथे 6व्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत 66 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथून शेष आहे. उजव्या सीच्या बाहेर गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षक सुमित आहेत त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. तदवर मात्र घेतलेली एक सिंगल. धाव येत असताना संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती आहे. 67 ऑन दी बोर्ड. रन्स एखाद्या नदीप्रमाणे खळखळ वाहत असताना पाहायला मिळाले. धावांची पूर सदृश्य स्थिती इथे पाहायला मिळाली. जणू काही नागपूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला की काय अशा धावा आल्यात या मॅच मध्ये. यावेळेला फटका. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जयेशने टिपला जाईल. फलंदाज बाद वासिम शेख.